नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून EPFO कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर. 30,000 रुपये क्रेडिट होणार. फाईल तयार झाले. EPFO नवीन अपडेट काय आले आणि कोण पात्र असेल EPFOसाठी आणि 30,000 साठी कोण पात्र असेल हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. या ठिकाणी बघा, EPFO कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर. खात्यात 30,000 रुपये क्रेडिट होणार. पात्र कोण असेल ते आपल्याला सविस्तर बघायचे आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज. चला तर आपल्याला या योजनेसाठी पात्र कोण असेल तर बघा, EPFO अपडेट. जर तुम्ही कोणत्या संघटित संस्थेमध्ये काम करत असाल आणि तुमच्या पगारातून PF वजा होतो तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक खातेधारकांना हे माहीत नसते की कर्ज आणि विमा याशिवाय EPFO सदस्यांना अतिरिक्त बोनस, ॲडिशनल बोनस देखील दिला जातो. अलीकडे भविष्य निधी संघटना अतिरिक्त बोनस मिळणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार करत आहेत. अतिरिक्त बोनसची कमाल रक्कम 50,000 रुपये असू शकते. मात्र लाखो खातेधारकांना या सुविधेबद्दल माहिती नसते आणि पात्र असतानाही त्याचा लाभ घेतला जात नाही. बोनस कसा काउंट केला जातो? आता बोनस कसा काउंट केला जातो तर बघा, या ठिकाणी अतिरिक्त बोनस रक्कम लॉयल्टी कम लाईफ बेनिफिटद्वारे दिला जातो. त्यासाठी EPFOने काही अट ठरवल्या आहेत. हा बोनस केवळ त्या कर्मचाऱ्यांना मिळतो ज्यांचा PF कमीत कमी 20 वर्षापासून कापला जात आहे. आता याचं बेनिफिट कोणाला मिळणार आहेत, अटी व शर्ती काय असेल त्यासाठी EPFOने काही अटी ठरवल्या आहेत. हा बोनस केवळ त्या कर्मचाऱ्यांना मिळतो ज्यांचा PF कमीत कमी 20 वर्षापासून कापला जात आहे. बोनस किती मिळेल हे ठरवण्यासाठी तुमच्या बेसिक पगाराच्या आधार घेतला जातो. ज्या कर्मचाऱ्यांचे PF नियमित आहे त्यांनाच हा बोनस दिला जातो. बघा, 20 वर्षापासून कापला जात असेल तुमचा PF तेव्हाच तुम्हाला या योजनेचे लाभ मिळणार आहेत. पुढे बघा, बोनस कसा कॅल्क्युलेट करायचा तर बघा, बोनस कसं कॅल्क्युलेट, जर तुमच्या बेसिक पगार 5,000 रुपये असेल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत अतिरिक्त बोनस मिळू शकतो. ज्या कर्मचाऱ्यांचे बेसिक पगार 10,000 रुपये आहे त्यांना 40,000 रुपयापर्यंत मिळतात आणि बेसिक सॅलरी 10,000 रुपयापेक्षा जास्त असल्यास कमाल 50,000 रुपयापर्यंत बोनस मिळतो. हा बोनस केवळ 20 वर्षापेक्षा जास्त सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. कमी कालावधीसाठी काम करणारे कर्मचारी हा बोनस क्लेम करू शकणार नाही. तर बघा, 5,000 तुमचं पेमेंट असेल तर तुम्हाला किती बोनस दिले जाणार आहेत? 30,000 रुपये. आणि ज्या कर्मचाऱ्यांचे 10,000 रुपये पेमेंट असेल तर त्यांना 40,000 रुपये बोनस दिले जाणार आहेत. आणि बेसिक सॅलरी 10,000 रुपयेपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला 50,000 रुपयाचे बोनस दिले जाणार आहेत. हा बोनस केवळ 20 वर्षापेक्षा जास्त सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. कमी कालावधीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा बोनस क्लेम करू शकत नाही. बोनस कसं कॅल्क्युलेट करावा ते आपण पाहिलं व्यवस्थित. नंतर आपल्याला पुढे बघा, निवृत्तीनंतर मिळणारा बोनस. आता निवृत्तीनंतर मिळणारा बोनस आपल्याला बघायचं आहे. EPFOने हा अतिरिक्त बोनस निवृत्तीनंतर सुरुवात केली आहे. यामागील उद्देश निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे आहे. जर तुमच्याकडे 20 वर्षाची सेवा असेल तर तुम्ही आपल्या बेसिक पगाराच्या आधारावर या बोनससाठी अर्ज करू शकतात. अर्जासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहेत. तर बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं अर्ज कसे करायचं ऑनलाईन, सविस्तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा तो व्हिडिओ बघू शकतात. पुढे बघा, ऑनलाईन अर्ज कसा करावा. ऑनलाईन अर्ज कसं करायचे? अतिरिक्त बोनस अर्ज करणे अगदी सोपे आहे. बघा, अतिरिक्त बोनससाठी अर्ज करणे अधिक सोपे आहे. तुम्ही EPFOच्या
अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमच्या खाते क्रमांक आणि इतर तपशील भरून अर्ज करू शकता। अर्ज प्रक्रिया सुलभ असल्यामुळे कोणताही कर्मचारी घरबसल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकतो। बघा, तुम्ही अर्ज करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही EPFO या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमच्या घरी बसून तुम्ही या बोनससाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहेत। आता ऑनलाईन अर्ज कसे करायचं ते आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले EPFOची, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता किंवा अर्ज कसे भरायचे ते सुद्धा मी लिंक देणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये। त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करू शकता। पुढे बघा, माहिती अभाव कसा भरून काढायचा। आता माहिती अभाव कसा भरून काढायचा आहे, माहितीचा अभाव कसा भरून काढायचा आहे। लाखो खातेधारकांना या सुविधेबद्दल माहिती नसल्यामुळे या उपक्रमाची जाणीव करून देण्यासाठी EPFOने विविध माध्यमाद्वारे प्रचार करीत आहे। कर्मचारी संघटनाही या सुविधेबद्दल जागरूकतेसाठी प्रयत्न करायला हवे, यामुळे अधिकाधिक कर्मचारी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील। याचं निष्कर्ष काय आहे ते आपल्याला बघायचं। निष्कर्ष बघा, EPFOच्या अतिरिक्त बोनस हा कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर उपक्रम आहे। त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे 20 वर्ष सेवाकाल पूर्ण केला आहे त्यांनी या बोनससाठी अर्ज करून फायदा घ्यावा। निवृत्तीच्या वेळी आर्थिक ध्येय मिळवण्यासाठी हा बोनस उपयुक्त ठरतो। EPFOद्वारे मिळणाऱ्या या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळते आणि त्यांच्या सेवाकाळाचा गौरवही केला जातो। बघा, तुम्हाला जर या बोनसचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन अप्लाय करून द्यायचं आहे आणि कोण पात्र असेल 20 वर्ष सेवाकाल पूर्ण केले असेल तेव्हाच तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आणि तेव्हाच तुम्हाला बोनस मिळणार आहे। आणि 5,000, 10,000 आणि 10,000 प्लस सॅलरी असेल तर किती मिळेल हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं। 5,000 असेल तर त्यांना किती 30,000 रुपये बोनस दिले जाणार आहेत आणि 10,000 असेल त्यांना 40,000 आणि 10 प्लस असेल त्यांना 50,000 रुपये बोनस दिले जाणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।